नमस्कार, आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 9 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,37,100, 22 कॅरेट दर आहे 1,26,130, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,48,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात की आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी अशोक अण्णा सराटी, व्हाईस चेअरमनपदी संजय चव्हाण। संचालक मंडळानं बँकेतील बिनविरोध निवडीची परंपरा राखली कायम। पारदर्शक व्यवहार आणि शेड्यूल दर्जासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची प्रयत्नांची ग्वाही। CDS परीक्षेत देशातून 32वा क्रमांक पटकावत अथर्व पाटीलची उत्तुंग भरारी। तिसऱ्या प्रयत्नात भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण। केरळमधील इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना। दिव्यांग नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीत 50% सवलत मिळावी। चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींना 5%। दिव्यांग निधीबाबत आदेश काढण्याची मागणी। स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। बेळगाव तुडिये बस सेवा रखडल्यानं ग्रामस्थांचा संताप। मुख्य बस थांब्यावर रास्ता रोको आणि साखळी उपोषणाला सुरुवात। बस सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा इशारा। बडगावपैकी चौथेवाडी इथं ग्रामपंचायतीचा कमी दाबानं पाणीपुरवठा। प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची निवेदनाद्वारे मागणी। अन्यथा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा। चंदगडमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहन चालनाचे धडे। बहुतांश अपघात मानवी निष्काळजीपणामुळे। RTO चंद्रकांत माने। विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहन चालन जनजागृती कार्यशाळा। निडसोशी इथं झालेल्या रांगोळी स्पर्धेत मुतनाळच्या विद्यार्थिनींचं यश। नीता धुळाज आणि धनश्री कोळीनं द्वितीय क्रमांक पटकावला। प्रत्येकी 1,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव। हलकर्णी इथं परिस्पर्श योजनेअंतर्गत 1 दिवसीय कार्यशाळा। नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलत्या NAC मूल्यांकनावर डॉ. निलेश पवार यांचं मार्गदर्शन। गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर भर। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।